तुम्ही म्हणत असताना सकाळ सकाळी हे गडी कुठं भेटला, तर चला मग सांगतो पुढं. सकाळी आम्ही आवरून नंतर सावकार सोबत चाललो होतो आम्ही बार्शीला जायच्या अगोदर डिझेल टाकलं मस्त पैकी, एकदम काटा एकदम फुल झाला. मग म्हणलं आपला चेहरा बघतो मी, चेहरा बघून आम्ही निघलो होतो. आम्ही जामखेड मध्ये आलो, तिथं थोडासा नाश्ता वगैरे केला आणि मग म्हणलं आता जरा जायची वेळ झाली, म्हणलं लवकर जरा निघू. मग काय आपल्या तिथल्या भगव्या झेंड्याला खरड्या काढल्या, सलाम करून तवर तर सावकारने काहीतरी नट डिल्ला केला. सावकार वाटात नटावळीत बसला. म्हणलं थांब आता मी चालितो. बार्शीला आलो, तिथं मी पहिल्यांदाच वाचलं की उधारी चालू आहे बाई. हे आतापर्यंत नाही कुठं ऐकलं. तर आपण आलतो ते मशीन घ्यायला सावकारला. काय मशीन घेतलं सावकारने, साहेब हाणल्या गाडीने, लगेच नोटाची गड्डी काढली आणि तिथं टेबल मांडली, राम राम केला त्यांना. मग काय हार घातला मशनीला. सावकारचे डोक्यावर पण लय मोठे हाराचे ते तुकडे पडलेत. म्हणलं बरं म्हणलं तुकडे अशीच पडून. म्हणलं गाड्याने सगळ्याला गंज फिन लावले. ही आमची बावकी लय डेंजर दिसत होती. मग काय ते शोरूम वाल्या मालकांना नारळ फोडला. आमच्या बावकीने आपल्याला पेड दिला काय की तुमच्या भाऊने गपकेस खाऊन टाकला. मग काय सावकार आता एकदम कॉलर धरून बसला होता. त्याला म्हणलं तू चल पुढं, म्हणलं मी तुझा शूट काढतो तोपर्यंत, नंतर येतो मी तुझ्यासोबत बसाय. मग आम्ही हॉटेल तिरंगाव गेलतो. तिथं गेल्याच ते वगैरे भेटला. त्याने आतमध्ये आल्यास नंतर सगळे नुसते गुरावानी माणसं थांबली होती जेवायला. मग नंतर तिथून आम्ही निघलो. भाई वातावरण काय सांगा तुम्हाला, असलं डेंजर वातावरण की असं वाटायचं डोळ्यात हे जपून आपल्या गावाकडे घेऊन जावं म्हणून. आणि अशाच पद्धतीने आजचा ब्लॉग इथंच संपून गेला. मंडळ आभारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.